2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 17 वर्षांनंतर आरोपी निर्दोष मुक्त झाले। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय। सबळ पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। बॉम्बब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलेलं आहे। तपासात अनेक त्रुटी होत्या, या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधून प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिल्याचं अभय पाटील यांनी सांगितलंय। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 6 जागांवरही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय। 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आलेत, तर काँग्रेसला केवळ 4 जागांवरती विजय मिळाल्यामुळे नाना पटोले यांचा दारुण पराभव झालाय। महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये आपापसात समन्वय नसल्याने त्यांच्या मंत्र्यांचं आणि आमदारांचे रोज नवीन किस्से जनतेसमोर येत आहेत। त्यामुळे या सरकारचं शेतकऱ्यांसह सामान्यांकडे कोणतंही लक्ष नसल्याचा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे। शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्याकरता काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारासमोर धरणं आंदोलन केले। शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही दिल्या। राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुले सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचं समोर आलंय। रखडलेला लाभ तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी सौ एकल महिला समितीने श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय। 2006 ते ऑगस्ट 2023 या काळामध्ये 36 बोगस खात्यांद्वारे अपहाराचा त्यांच्यावरती आरोप आहे। चेअरमन पदाचा गैरवापर केल्याचं तपासातून समोर आलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला, तरी सुद्धा जळगावकरांची चिंता आता वाढलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी काही दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटांवरती पोहोचल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय। मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन कायम आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। गोंदियाच्या आमगावर पोलीस ठाणे परिसरातील 65 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आलेले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। डिजिटल स्मार्ट मीटर विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना आणि मित्रपक्षांनी महावितरणवर धडक मोर्चा काढला। या स्मार्ट मीटरमुळे जुन्या मीटरच्या तुलनेत तब्बल 50% जास्त वीज बिल येत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केलाय। पुण्यात शरद पवार गटाने संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन पुकारले। सरकारचं हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुण्यात संविधान का बदलावे या पुस्तकाचं प्रकाशन झालं। या पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध घातले, मात्र तरी हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। उद्यापासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात होते। यासाठी कोकणातील सुमारे 14,000 मच्छीमार नौकांसह मच्छीमार आता सज्ज झालेले आहेत, तर रायगड जिल्ह्यातील 2,538 यांत्रिकी नौका आणि 260 बिगर यांत्रिकी नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत। 11वीसाठी ऑनलाईन प्रवेशाच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले। त्याचा फटका बसलेल्या रावेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना बघायला मिळतोय। यावेळेला संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी ठिय्या आंदोलन केलंय। मागील 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये। मागील गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील चाकरमानी आणि कोकणात येणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागलेला होता आणि यंदाही खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील लाड सावंगी या ठिकाणी सय्यदपूरचा पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेला। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाने बातमीची दखल घेत तात्पुरता पूल तयार करून दिलाय। पश्चिम रेल्वेच्या वनगाव रेल्वे पुलाशेजारी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडची अवघ्या 2 महिन्यात चाळण झाली आहे। कोट्यवधींचा निधी वाया गेलाय। काही दिवसातच रस्ता निखळल्यामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ग्रामस्थ करतात।
समृद्धी महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दुसरबीड जवळील वर्दडी खुर्द या शिवारात पावसाचं पाणी थेट महामार्गावरून शेतात घुसलंय। सोयाबीनसह अन्य हजारो हेक्टरवरील पिकांचं यात नुकसान झालंय। पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याचा आरोप शेतकरी करतायत। हिंगोलीच्या कवठा ते कोळसा रस्त्यावरती कयाधू नदीवरील पुलाचं काम संथ गतीने सुरू आहे। मागील 2 ते 3 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू असल्यामुळे नागरिकांना दूरवरून वळसा घालत प्रवास करावा लागतोय। तर नदीतून तयार केलेला पर्यायी रस्ता देखील वाहून गेल्यामुळे काही नागरिक या प्रवाहातूनच मार्ग काढतात। रायगड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। मणगावातील कशेणे गावातील एका घरच्या दरवाजात अचानक बिबट्या आल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यापूर्वी बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला केला होता, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विजयदुर्ग बंदरात सागरी रोरो सेवेचे जेटी उभारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। मागील 8 दिवसांपासून हे काम सुरू असून सध्या हे काम अजून 10 ते 15 दिवस सुरू असणार आहे। गणेश चतुर्थीच्या आधी 2 ते 3 दिवस ही सेवा सुरू होणार आहे। तुळजाभवानीचा प्रसाद लाडू तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या साईबाबांच्या प्रसादापेक्षाही महाग आहे। 30 रुपयाला फक्त 50 ग्रॅमचा लाडू देण्यात येतोय, तोही फक्त 5 दिवस टिकणार आहे। शनेश्वर देवस्थान संदर्भात बनावट ॲपद्वारे आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली। या बनावट ॲपच्या माध्यमातून भक्तांकडून पूजा, अभिषेक, तेल चढवणे यांसारख्या सेवा देत 500 ते 2000 पर्यंत शुल्क वसूल करण्यात आलंय। या व्यवहारातून जमा झालेली रक्कम काही कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे। मावळ तालुक्यातील तळेगाव, चाकण, शिक्रापूर या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेवरती आता ठोस पावलं उचलली जात आहेत। वाहतूक कोंडी मुक्त, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय। उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक असणार अशी भावना मावळकरांनी व्यक्त केली आहे। बदलापूर शहरातील सह्याद्री आणि धनलक्ष्मी या 2 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे परवाने रद्द करण्यात आले। येथील डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। तर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची ही मोठी कारवाई मानली जाते। रुग्णांवर चुकीचे उपचार केल्यामुळे मृत्यू झाला, या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित लोकसंचालित साधन केंद्रातील कंत्राटी कामगारांनी धरणं आंदोलन केलंय। विविध न्याय मागण्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बदलापुरात महिला मनसैनिकांनी स्वतःच्या हातांनी चिली स्प्रे बनवून बदलापुरातील मुलींसह महिलांना त्याचं वाटप केलंय। कल्याणमधील रुग्णालयातील मारहाणीनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी मनसेने हा उपक्रम राबवलाय। मागील काही दिवसांपासून परभणीतील जिंतूर तालुक्यातील कौसडी या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावरती रानडुकराने हल्ला केला। यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। नंदुरबार शहरातील खासगी अनुदानित शाळांकडून क्रीडा गणवेश एकाच विक्रेत्याकडून खरेदी करण्याच्या सक्तीला विरोध करण्यात येतोय। बाजारात 400 रुपयाला मिळणारा गणवेश 600 रुपयाला विकत घ्यावं लागतोय। त्यामुळे हिंदू सेवा सहाय्य समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। विधानभवनात नागपुरातील विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लिमेंटचं आयोजन केलेलं आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना विधानभवनात आयोजन करण्याची परवानगी दिली। देशभरातून तब्बल 150 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। लोणावळ्यातील खंडाळा एक्झिट पॉइंटवरती महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळेला एक्सप्रेसवेवरील चिखलमय रस्त्यावरती बसून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। तातडीने पोलिसांनी गैरवर्तन थांबवण्याची मागणी स्थानिक करतायत। चिपळूणमध्ये डिजिटल मीटर बिल भरणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतलेला। यावेळेला डिजिटल मीटर विरोधात मोर्चा काढण्यात आला। दरम्यान मोर्चेकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भीक मागो आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप होत असताना मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात असल्याचा आरोप प्रहारने केलाय। पैसे न घेता जात प्रमाणपत्र देण्याची मागणी कार्यकर्ते करतात। परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजाने मोर्चा काढला। यावेळेला मोर्चातून विविध समस्येकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय। तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळेला कुरेशी समाजाने केली। साताऱ्याच्या वाईमधून नागरिकांनी मुंबईत मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवलाय। क्वारी क्रशर बंद करण्यासह गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळेला नागरिकांनी केली आहे। परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या नांदेड जालना समृद्धी महामार्गात
चुडवा गावातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। योग्य मोबदला न दिल्यास इच्छा मरणाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली। नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचं अपहरण केलेलं होतं आणि काही तासातच कारवाई करत पोलिसांनी तरुणीची सुटका केली आहे। चिपळूण कराड मार्गावरती एसटी बसची समोरासमोर धडक झाली। या अपघात दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगडमध्ये सायबर गुन्हेगारीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। यावेळेला पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून 11 जणांना ताब्यात घेतलाय। रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी ही कौतुकास्पद कारवाई केली आहे। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विरशी गावात जागेच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। बीडमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीडमध्ये कोयता आणि सत्तूरने एका तरुणाला धमकावून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। हा व्हिडिओ व्हायरल का केला असा जाब विचारत तरुणाने त्याचंच मित्राची बोटं कापली आहेत। या प्रकरणी चौघांवरती गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे। नागपुरातील सुधार प्रन्यासमधील अधिकाऱ्याला मनसेच्या 2 कार्यकर्त्यांनी काळं फासलं। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरती असलेल्या अधिकाऱ्याला काळं फासण्यात आलंय। हा अधिकारी भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप करत त्याला काळं फासलंय आणि त्याच्या गळ्यामध्ये हार घातलाय। रायचूर जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीत पुन्हा राडा झालाय। पवनचक्कीच्या कामासह गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीसाठी वापरायचा असल्यास पैसे द्या अशी मागणी करण्यात आली। ही मागणी मान्य न केल्यामुळे जमावाने पवनचक्कीच्या कार्यालयात घुसत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। यात 5 कर्मचारी गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। मुंबईतील कुरार गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खराब हस्ताक्षरामुळे एका 7 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करत त्याचे हात जाळण्यात आलेले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेला अटक केली आहे। विद्यार्थ्याच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका मुलीला 2 मुलांनी बळजबरीने उचलून तिचं अपहरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत त्या मुलीचा शोध घेत तिची सुखरूप सुटका केली आहे। अपहरण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। एकात्मिक आदिवासी विकास विभागात मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवत महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपये लाटलेत। संभाजीनगरातील 4 महाविद्यालयात 1400हून अधिक बनावट विद्यार्थ्यांच्या नावे 6.5 कोटींचा निधी लाटल्याचा प्रकार समोर आला असून याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। सोलापूर शहरात रात्री चोरीला गेलेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी 8 तासात शोध घेतलेला आहे। सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातून एका महिलेसह रिक्षाचालकाला अटक केली आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी आश्रमशाळेत भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय आणि 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी मुख्याध्यापकांसह अधीक्षकेवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी आमदार राजकुमार पाटील यांनी केली आहे।